मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची माहिती घेणार आहोत. ती म्हणजे इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 आणि भाग 2 या विषयातील घटकनिहाय गुण विभागणी कशी असते त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. म्हणजेच एखाद्या पाठावर बोर्ड परीक्षेमध्ये वेगवेगळे प्रश्न नेमके किती गुणांचे विचारले जातील त्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील घटकनिहाय गुण विभागणी, सुरुवातीला अनुक्रमांक असेल, त्यानंतर पाठाचे नाव, त्यानंतर त्या पाठावर आधारित गुण आणि विकल्पासह गुण. विकल्पासह गुण म्हणजे ज्याला आपण और सहित जी गुण आहेत त्यालाच आपण विकल्पासहित गुण म्हणत असतो. तर यातील पहिला पाठ तो म्हणजे गुरुत्वाकर्षण. तर बोर्ड परीक्षेमध्ये आपल्याला 3 गुणांचे प्रश्न यावरती विचारले जातील व विकल्पासह 5 गुणांचे प्रश्न असतील. म्हणजेच बोर्ड परीक्षेमध्ये आपल्याला या गुरुत्वाकर्षण या पाठावरती 5 गुणांचे प्रश्न विचारले जातील. त्या 5 पैकी किमान 3 गुणांचे प्रश्न आपल्याला सोडवणे बंधनकारक असेल. त्यानंतर दुसरा पाठ मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. तर यामध्ये आपल्याला 4 गुणांचे प्रश्न विचारले जातील आणि विकल्पासह 6 गुणांचे प्रश्न असतील. आता हे जे 4 गुणांचे प्रश्न आहेत हे आपल्याला प्रश्न क्रमांक 2 मध्ये विचारले जाऊ शकतील किंवा प्रश्न क्रमांक 3 मध्ये किंवा मग पुन्हा प्रश्न क्रमांक 1 मध्ये असे विभागून हे 4 गुणांचे प्रश्न आपल्याला या पाठावर आधारित विचारले जाऊ शकतात. म्हणजे उदाहरणार्थ प्रश्न पहिला आपल्याला 1 गुणांचा असेल तर यामध्ये 1 गुणांचा प्रश्न येईल, उरले 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला 2 गुणांचे प्रश्न येतील. अशा प्रकारे प्रश्न विभागून आपल्याला विचारले जातील. त्यानंतर पाठ क्रमांक 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे हा 4 गुणांचा असेल व विकल्पासह 6 गुणांचे यावर प्रश्न विचारले जातील. पाठ 4 विद्युतधारेचे परिणाम. तर यावर आपल्याला 5 गुणांचे प्रश्न येतील व विकल्पासह 7 गुणांचे प्रश्न विचारले जातील. त्यामुळं पाठ 4 हा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, कारण यावर 7 पैकी आपल्याला 5 प्रश्न किंवा 5 गुणांचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहेतच. प्रकरण 5 उष्णता यावर 3 गुणांचे प्रश्न येतील व विकल्पासह 5 गुणांचे प्रश्न येतील. त्यानंतर विज्ञान भाग 1 मधील 6वा पाठ प्रकाशाचे अपवर्तन हा आपल्याला 5 गुणांसाठी विचारला जाईल व विकल्पासह गुण असतील 7. त्यानंतर 7वा पाठ भिंगे व त्यांचे उपयोग. तर यावर आपल्याला 4 गुणांचे प्रश्न विचारले जातील व विकल्पासह 6 गुणांचे प्रश्न असतील. त्यानंतर 8वा पाठ धातू विज्ञान. तर यावर आपल्याला 4 गुणांचे वेगवेगळे प्रश्न विचारले जातील व विकल्पासह गुण असतील 6. त्यानंतर 9वा पाठ कार्बनी संयुगे. तर यावर आपल्याला 5 गुणांचे प्रश्न सोडवायचे आहेत व विकल्पासह म्हणजे और सह 7 गुणांचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातील आणि 7 पैकी किमान 5 गुणांचे प्रश्न आपल्याला सोडवणे बंधनकारक आहेच. त्यानंतर 10वा पाठ अवकाश मोहिमा. तर यावर आपल्याला 3 गुणांचे प्रश्न येतील आणि विकल्पासह 5 गुणांचे. तर अशा प्रकारे एकूण गुण आपल्याला 40 गुणांची प्रश्नपत्रिका असेल आणि विकल्पासह और सह 60 गुणांची ही प्रश्नपत्रिका असेल. तर यावरून आपल्याला लक्षामध्ये येईल की अधिक मार्क देणारे पाठ कोणते आहेत. तर पाठ 5वा प्रकाशाचे अपवर्तन, त्यानंतर भिंगे व त्यांचे उपयोग, त्यानंतर धातू विज्ञान आणि त्यानंतर कार्बनी संयुगे. तर या पाठावरती आणि त्याचबरोबर विद्युतधारेचे परिणाम तर हे अधिक गुण मिळवून देणारे पाठ आहेत आणि त्यानुसार मग बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने या पाठांकडे अधिक लक्ष देऊन योग्य अशी तयारी करायची आहे. तर ही झाली विज्ञान भाग 1 ची घटकनिहाय गुण विभागणी, ज्यालाच आपण चॅप्टर वाईज वेटेज असे देखील म्हणतो. त्यानंतर आता पुढच्या स्लाइडमध्ये विज्ञान भाग 2 ची घटकनिहाय गुण विभागणी आपण अभ्यासणार आहोत. तर आता आपण विज्ञान भाग 2 या विषयाची घटकनिहाय गुण विभागणी याच्याविषयी माहिती घेऊया. तर यामध्ये अनुक्रमांक, पाठाचे नाव, गुण आणि विकल्पासह म्हणजे और सह जे गुण आहेत त्याचा देखील आपल्याला विचार करायचा आहे. विज्ञान भाग 2 मधील पहिला पाठ अनुवांशिकता व उत्क्रांती. तर यावर आपल्याला 3 गुणांचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत व विकल्पासह 5 गुण आहेत. त्यानंतर दुसरा पाठ सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. तर यातील 4 गुणांचे प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या प्रश्न प्रकारामध्ये विचारले जातील आणि विकल्पासह
6 गुण आहेत, म्हणजे आपल्याला 6 गुणांचे प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये येतील। या 6 गुणांपैकी कोणते 4 गुणांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। पाठ 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 याच्यावर गुण असतील आपल्याला 5 गुण व विकल्पासह 7 गुणांचे प्रश्न आपल्याला पेपरमध्ये येतील। त्यानंतर चौथा पाठ पर्यावरणीय व्यवस्थापन यावर गुण असतील 5 गुण आणि विकल्पासह 7 गुण असतील। त्यानंतर हरित ऊर्जेच्या दिशेने यावर आपल्याला 4 गुणांचे प्रश्न विचारले जातील आणि विकल्पासह 6 गुणांचे प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये येतील। त्यानंतर प्राण्यांचे वर्गीकरण यावर 4 गुणांचे प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्न प्रकारांमध्ये विचारले जातील। मग यामध्ये प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला 2 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतील किंवा प्रश्न क्रमांक 3 मध्ये एक प्रश्न येईल 3 गुणांचा आणि प्रश्न पहिल्यामध्ये 1 गुणांचा एक प्रश्न येईल। तर अशा प्रकारे 3 अधिक 1 हे 4 प्रश्न आपल्याला विचारले जातील। त्यानंतर पाठ 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्रांची तर 4 गुणांचे प्रश्न असतील आणि विकल्पासह 6 गुणांचे प्रश्न आपल्याला विचारले जातील। पाठ 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान यावर 4 गुणांचे प्रश्न असतील आणि विकल्पासह 6 गुणांचे प्रश्न असतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठामध्ये जे अनुक्रमणिका आहे त्या ठिकाणी आपल्याला सर्व गुण व विकल्पासह गुण या पाठाच्या नावाच्या समोर हे सर्व गुण आपल्याला लिहून ठेवायचे आहेत। त्यानुसार आपल्याला लक्षामध्ये येईल की या पाठाचा अभ्यास किंवा या विषयाचा अभ्यास करत असताना विज्ञान भाग 2चा अभ्यास करत असताना कोणत्या पाठाला आपल्याला अधिक वेळ द्यायचा आहे, अधिक वेटेज द्यायचा आहे। त्यानंतर पाठ 9 सामाजिक आरोग्य तर यावर 4 गुणांचे प्रश्न असतील व विकल्पासह 6 गुणांचे प्रश्न असतील। पाठ शेवटचा आपत्ती व्यवस्थापन यावर 3 गुणांचे प्रश्न येतील व विकल्पासह 5 गुणांचे प्रश्न आपल्याला विचारले जातील। तर अशा प्रकारे एकूण 40 गुणांची प्रश्नपत्रिका असेल आणि विकल्पासह 60 गुणांची ही प्रश्नपत्रिका असेल, म्हणजे 60 पैकी आपल्याला 40 गुणांचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहेच। तर या विज्ञान भाग 2 मध्ये आपल्याला कोणते पाठ अधिक महत्त्वाचे आहेत? सजीवामधील जीवन प्रक्रिया भाग 2 जे की 5 मार्काचा असेल, पर्यावरणीय व्यवस्थापन हे देखील 5 मार्कांचं आहे, विकल्पासह 7 आहेत। त्यानंतर पाठ 5, 6, 7, 8 आणि 9 यांचं वेटेज समान आहे, 4 गुणांचं आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाईल आणि विकल्पासह 6 गुणांचं। तर अशा प्रकारे मित्रांनो, विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2 या विषयांचा आपण घटकनिहाय गुण विभागणी अभ्यासलेले, म्हणजे कोणत्या पाठावर किती गुणांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये येतील व विकल्पासह गुण किती असतील त्याचा आपण संपूर्ण अभ्यास केलेला आहे। तर अशाच प्रकारचे वेगवेगळे विज्ञान विषयक अपडेट व शैक्षणिक अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।